पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। आंदोलनाचा दुसरा दिवस उजाडताच आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भर उन्हातही हजारो शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी दाखल होत असल्यानं या आंदोलनाची व्याप्ती आता वाढत चालली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेली कृषी कर्जमाफी योजनेतील कठोर आणि जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करत पंढरपूरमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी सकाळपासूनच शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून अनेक शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारीही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहत आहेत। फसवी कर्जमाफी नको, सरसकट कर्जमाफी हवी अशा घोषणांनी आंदोलन स्थळ सध्या दणाणून गेलंय। शेतकऱ्यांचा वाढतं जनसमर्थन पाहता हे आंदोलन आता केवळ एका आमदाराचं आंदोलन न राहता राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारं व्यापक जन आंदोलन बनत चालल्याचं चित्र निर्माण झालंय। भर उन्हातही शेतकरी तासनतास आंदोलनस्थळी थांबत असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे। दरम्यान शुक्रवारी रात्री प्रशासकीय शिष्टमंडळ आणि रोहित पवार यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे सरकारने कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते।